नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या मुक्त संचार गोठ्याची सुरुवात कशी केली ते पाहूयात. त्यासाठी सर्वप्रथम आपण कंपाऊंड जाळीचा वापर केला आहे, जेणेकरून आपल्या गायी त्या कंपाऊंडच्या आतमध्ये स्पेसिफिक एरियामध्ये सुरक्षित राहतील. त्याचप्रमाणे मंडळी, ज्यावेळी आपण गोठ्यामध्ये मुरुम टाकला तेव्हा गायींना दगडाचा त्रास होऊ नये यासाठी उसाचे पाचटाचा मोठा थर टाकला, जेणेकरून त्यांना बसण्यासाठी त्रास कमी होईल. गायींना कडक ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी पत्र्याचं शेड बनवलं. गोठा सुरू करताना आपण नवीन गायी विकत नाही आणल्या, तर घरच्याच कालवडी मोठ्या केल्या, जेणेकरून दुग्ध व्यवसाय हा फायद्यात राहावा. कारण विकत आणलेल्या गायींना नवीन ठिकाणी रुळायला कठीण जातं आणि विकत घेतलेल्या गायींना काही समस्या असतील तर त्याही टाळता येतील. या मुक्त संचार गोठ्याचे फायदे अनेक आहेत. कंपाऊंडच्या आतमध्ये गायींना मुक्त संचार करता यावा, 24 तास त्यांना त्यांच्या गरजेनुसार पाणी पिता यावं, त्यांना पाहिजे तेथे आरामशीर बसता यावं. दुधामध्ये पण मुक्त काही प्रमाणात केल्यामुळे बरेचसे आजारी पडण्याचे चान्सेस सुद्धा कमी होतात. गोचीड त्यांना होत नाही. तर मंडळी, अजून आमच्यासाठी या व्यतिरिक्त काही सूचना असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत